Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next question. What is business unit promotion? Explain procedure in setting up business unit. In last lecture, we was discuss what is feasibility study and its important. म्हणजे कोणताही प्रोजेक्ट असेल किंवा एखादा प्रोडक्ट असेल जेव्हा आपण न्यूली लॉन्च करतो, we study a basic factor. Those factor are directly impact on our business. म्हणजे जे फॅक्टर आपल्या बिझनेस युनिट वरती इम्पॅक्ट करतात अशा फॅक्टरचं स्टडी करणं हे महत्वाचं आहे, राईट. सो ह्यासाठी आपण काय करतो तर काही फॅक्टरचा स्टडी करतो. सो व्हॉट इज बिझनेस युनिट प्रमोशन? मग ह्या एखादी ऍक्टिव्हिटी प्रमोट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यासाठी कोणते फॅक्टर कन्सिडर करावे लागतात, ह्या बेसवरती आजचा आपला हा क्वेश्चन आहे. सो काय आहे बघा बिझनेस युनिट प्रमोशन. Business unit promotion means the step undertaken to bring it into existence. म्हणजे एखादा जो युनिट आपल्याला प्रमोट करायचा आहे त्यासाठी आपण कोणत्या स्टेप अंडरटेकन करणार आहोत, दिस इज कॉल्ड द बिझनेस युनिट प्रमोशन. ओके. द प्रोसेस ऑफ conceiving an idea of starting a company and developing it into a concrete reality through incorporation is called promotion. प्रमोशन म्हणजे आपण बेसिक थिंग काय म्हणतो, टू प्रमोट ऍक्टिव्हिटी. ओके. म्हणजे जी एक्झिस्टिंग ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी प्रमोट करणं म्हणजे आपण प्रमोशन असं म्हणतो, राईट. इट रेफर्स टू ऑल द ऍक्टिव्हिटी अंडरटेकन फॉर सेटिंग अप बिझनेस युनिट. आणि एखादा युनिट जेव्हा आपल्याला सेटअप करायचं असतो त्यावेळी सगळ्या गोष्टी ज्या आपण कन्सिडर करतो, दिस इज कॉल्ड द बिझनेस युनिट प्रमोशन. प्रमोशन ऑफ बिझनेस unit can be stated as all those activity that are required to be undertaken to establish a business unit for manufacturing or distribution of any product or provide any services to the people. आणि एखादा प्रोडक्ट जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो, लॉन्च करतो, तेव्हा एखाद्या गोष्टीला आपण इग्नोर केलेला आहे का, नाहीये. तर त्यावरती जे इम्पॅक्ट करणाऱ्या थिंग्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करून वी प्रमोट अवर प्रोडक्ट, राईट. सो दिस इज कॉल्ड द बिझनेस युनिट प्रमोशन. सो प्रोसिजर इन सेटिंग अप बिझनेस युनिट. सो आपल्याला काय काय प्रोसिजर फॉलो करायचे आहेत एखादा प्रोडक्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी, एखादा प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी. फर्स्ट थिंग, डिस्कवर अ बिझनेस अपॉर्च्युनिटी. ओके. पहिली थिंग आपण डिस्कवर करणं, दॅट मीन्स टू फाइंड आउट. ओके. सो द आयडिया ऑफ स्टार्टिंग द बिझनेस एंटरप्राइज इज कन्सिव्ड बाय द प्रमोटर. म्हणजे जो पर्सन एखादी आयडिया इंट्रोड्यूस करतो त्याला काय म्हटलेलं आहे तर प्रमोटर. हे लक्षात ठेवा, पहिलं सेंटेन्स. द आयडिया ऑफ स्टार्टिंग द बिझनेस एंटरप्राइज इज कन्सिव्ड बाय द हू पर्सन. कोण आहे हा, प्रमोटर म्हणतो आपण त्याला. द प्रमोटर इज द फर्स्ट फाइंड आउट द बिझनेस अपॉर्च्युनिटी. पहिली अपॉर्च्युनिटी जो फाइंड आउट करतो, दिस इज कॉल्ड द प्रमोटर्स, राईट. ही कॅन गॅदर आयडिया थ्रू रिसर्च. आणि ह्या ज्या आयडिया तो फाइंड आउट करणार आहे ह्या कशामधून करेल, रिसर्च मधून. त्याने वेगवेगळ्या गोष्टी परत आणि परत जेव्हा सर्च करतो त्याला रिसर्च असं म्हटलेलं आहे. मार्केट सर्वे, then consultation with advisor, observation at marketplace and soon. ह्या बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्यानंतर, ज्याचा स्टडी केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ओके ही काय आहे, हा एक रिसर्च आहे, ही एक छान आयडिया आहे आणि ह्या आयडियाज मधून आपण आपला बिझनेस हा स्टार्ट करू शकतो, राईट. सो अ बिझनेस अपॉर्च्युनिटी मे बी टू स्टार्ट अ न्यू बिझनेस, एक्सपांड और डायव्हर्सिफाय द एक्झिस्टिंग वन. म्हणजे जी बिझनेस प्रमोशन आहे हे आपण न्यू प्रोडक्ट साठी करतो असं नाही. फर्स्ट थिंग, स्टार्ट अ न्यू बिझनेस म्हणजे नवीन बिझनेस साठी पण करणार आहोत. देन एक्सपांड और डायव्हर्सिफाय द एक्झिस्टिंग वन. ऑलरेडी तुमचा प्रोडक्ट एक्झिस्ट आहे त्या प्रोडक्टला सुद्धा एक्सपांड करण्याचं काम, डायव्हर्सिफाय करण्याचं काम सुद्धा तुमच्या बिझनेस युनिट प्रमोशनच्या अंडर केलं जाऊ शकतं. देन परचेस अनादर कंपनी. ओके. म्हणजे जे आपण
फर्स्ट चॅप्टर मध्ये लर्न केलेलं आहे, फर्स्ट युनिट मध्ये अमालगमेशन, ऍब्सॉर्प्शन, मर्जर, ऍक्विजिशन, टेक ओव्हर. अशा वेळी सुद्धा तुम्ही बिझनेस युनिट प्रमोशनचा स्टडी करणं महत्वाचं असतं. अँड एंटर जॉईंट व्हेंचर और फॉरेन कोलॅबोरेशन एक्सेट्रा. सो अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करता, बिझनेस युनिट प्रमोशनला इम्पॉर्टन्स देता. सो इन दिस फर्स्ट स्टेप वी फाइंड आउट, डिस्कवर अ बिझनेस अपॉर्च्युनिटी. म्हणजे हे बिझनेस साठी नक्कीच अपॉर्च्युनिटी आहे का, यामधून ऑर्गनायझेशनला प्रॉफिट होणार आहे का, ह्या गोष्टी पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही कन्सिडर करणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर फर्स्ट स्टेप? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा स्टेपचा क्वेश्चन असेल, कोणताही असेल, स्टेप आणि प्रोसिजर यामध्ये सिक्वेन्स हा मॅटर करतो. सो पहिली स्टेप लक्षात ठेवा, डिस्कवर ऑफ बिझनेस अपॉर्च्युनिटी. म्हणजे असं असतं जनरली एक्झाम मध्ये की आपल्याला एक 7 पॉइंट लिहायचे असतात, तर आपण डझंट मॅटर सिक्वेन्स आपण काय करतो, जशी आपल्याला रिकॉल होतील तशी आपण राईट डाऊन करतो, राईट. सो पण जेव्हा स्टेप्सचा क्वेश्चन असतो, प्रोसिजरचा क्वेश्चन असतो, तेव्हा तुमच्या पॉइंटचा जो सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. हा सिक्वेन्सनेच तुम्हाला तुमचं आन्सर हे कम्प्लीट करावं लागेल. ओके. सो आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. पहिली जेव्हा तुमची आयडिया तुम्ही डिस्कवर केलेली आहे, आयडिया मला मिळाली, ओके, दिस इज अ गुड आयडिया फॉर अ स्टार्टिंग अ न्यू बिझनेस युनिट. आपली आयडिया ही क्लिअर झालीये. मग आपण सेकंड स्टेप कडे आलो. सेकंड स्टेप कोणती आहे? प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन. मग या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय केलं जातं बघा. At this stage, the soundness of the business is studied by the promoter. म्हणजे जी आयडिया आहे ही आपण फुलफिल करू शकतो का, साऊंडनेस काय आहे हे आपण ह्या स्टेप मध्ये चेक करतो. द प्रमोटर make a rough estimate of probable income and expenditure of the business unit to be started. आणि ह्या स्टेप मध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी, शक्यता की इतका प्रॉफिट आहे, इतका काय आहे, इतकी रिस्क आहे, इतका आपल्याला एक्सपेन्सेस पे हा करावा लागणार आहे, असे जे काही एस्टिमेशन आहे ते आपण ह्या स्टेप मध्ये फाइंड आउट करतो. सो he also make an assessment about business risk, financial risk, investment risk, technical risk and commercial risk, etc. आणि ज्या काही ह्या प्रोजेक्टमुळे, ह्या आयडियाजमुळे आपल्याला रिस्क फेस कराव्या लागणार आहेत, ह्या सुद्धा आपण ह्या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनच्या अंडर क्लिअर करतो. इन अदर वर्ड, the viability and profitability of the project is study. Okay, actually तुमच्या प्रोजेक्ट मध्ये प्रॉफिटेबिलिटी आहे का, हे आपण ह्या सेकंड स्टेप मध्ये क्लिअर करणं महत्वाचं असतं. इज इट क्लिअर सेकंड स्टेप? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. सो जेव्हा आपली सेकंड स्टेप कम्प्लीट होईल, आपण ऑलरेडी सगळ्या पॉसिबिलिटी सर्च केलेल्या आहेत, फाइंड आउट केलेल्या आहेत, देन वी फॉलो थर्ड स्टेप, साईज अँड फॉर्म ऑफ बिझनेस. ओके, ह्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी आहे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. मग त्याची साईज कितपत असली पाहिजे आपल्या बिझनेस युनिटची किंवा बिझनेसची, हे आपण थर्ड स्टेप मध्ये डिटरमाइन करतो. सो काय आहे बघा. The promoter has to decide about the size and form of the business unit. He has to decide whether the business unit will be small, medium or large size. म्हणजे जे आपण प्रोडक्ट लॉन्च करणार आहोत, हे स्मॉल बेसिस वरती करायचं, मीडियम बेसिस वरती करायचंय की लार्ज बेसिस वरती करायचं आहे, हे आपण ह्या थर्ड स्टेप मध्ये क्लिअर करतो. ओके. He must decide whether it should take the form of proprietary firm, partnership firm, public and private limited companies, etc. मग तुम्ही हा जो तुमचा युनिट स्टार्ट करणार आहात, हा कसा करणार आहात, तुम्ही सोल ट्रेडिंग मध्ये करणार आहात, दॅट मीन्स प्रोप्रायटरी फर्म मध्ये करणार आहात किंवा पार्टनरशिप फर्म मध्ये करणार आहात, अदरवाइज पब्लिक और प्रायव्हेट लिमिटेडच्या बेस वरती करणार आहात, ह्या गोष्टी क्लिअर करणं महत्वाचं असतं. The decision depends on many factors such as capital required, economic of scale, tax, extent of liability and so on. बेसिक थिंक माहिती आपल्याला की एखादा बिझनेस स्टार्ट करायच्या आधी जो महत्वाचा फॅक्टर आहे, कोणता फॅक्टर असतो सांगा बरं?
बिझनेस स्टार्ट करण्यासाठी? कॅपिटल. व्हेरी गुड. फायनान्स. कॅपिटल. व्हेरी गुड. कॅपिटल फायनान्स जो थिंक महत्वाची आहे, ही जेवढी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरून आपला बिझनेस हा स्टार्ट होतो. ओके. सो ह्या स्टेप मध्ये आपल्याला आपली साईज आपल्या ऑर्गनायझेशनची काय आहे, स्ट्रक्चर काय असणार आहे, टाइप्स काय असणार आहे, ह्या गोष्टी आपण ह्या थर्ड स्टेप मध्ये क्लिअर करू. देन नेक्स्ट स्टेप कडे आलोत आपण. आता आपल्या साईज आपली क्लिअर झालेली आहे. आपण काय केलेली आहे, लार्ज साईज, स्मॉल, मीडियम साईज क्लिअर केली. देन नेक्स्ट स्टेप कडे आलोत आपण, लोकेशन ऑफ बिझनेस युनिट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, कारण लोकेशन वरूनच बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहे. तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, लॉस होणार आहे, देन रिसोर्सेस अवेलेबल होणार आहेत, व्हॉट एव्हर इट मे बी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर ऑर्गनायझेशन. जे थिंक महत्वाचे आहेत ह्या कशावरती डिपेंड असणार आहे, तुमच्या लोकेशन वरती. सो लोकेशन मध्ये काय सांगितलंय, डिसाइडिंग सुटेबल लोकेशन इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन सेटिंग अप बिझनेस युनिट. ओके. सगळ्यात महत्वाचे जो फॅक्टर मानला जातो तो लोकेशन आहे. देन some of the factor taken into account while deciding the location. म्हणजे आता म्हणतो ना आपण, आपल्याकडे फायनान्स आहे, देन एम्प्लॉईज आहेत, कॅपिटल आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण लोकेशनच जर रॉंग चॉईस केलं तर आपल्याला प्रॉफिट होईल का हो? नक्कीच नाहीये. सो लोकेशन चॉईस करताना काही गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील. मग त्या कोणत्या आहेत? फर्स्ट थिंग, am I audible? Am I Yes, audible? ma'am. Okay. So first thing, easy availability of Yes, ma'am. material. तुमच्याकडे रॉ मटेरियल जी पहिली रिक्वायरमेंट आहे, रॉ मटेरियल असणं महत्वाचं आहे. सेकंड, नियरनेस टू मार्केट. मार्केट तुमच्या बिझनेस युनिट पासून जवळ असायला हवं. देन अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी लाईक रोड, पॉवर, वेअरहाऊसिंग एक्सेट्रा. ऑल्सो बँकिंग फॅसिलिटी, देन जनरल लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या ऑर्गनायझेशन वरती, तुमच्या बिझनेस युनिट वरती डायरेक्ट इम्पॅक्ट करणार आहेत, ह्या इझिली अवेलेबल होणं महत्वाचं आहे. आणि ह्या स्टेप मध्ये ह्या थिंग तुम्ही क्लिअर करताय. ओके. देन पॉइंट नंबर 3, financial planning. So financial planning also very important step for business unit promotion. Financial planning, the financial need of the business, that is short term, long term, medium term, etc. for requirement of capital. म्हणजे फिनान्शियल गोष्टी कशा आपल्याला, फॉर एक्झाम्पल क्विक फायनान्स हवा आहे, शॉर्ट टर्म बेसिस वरती हवा आहे, त्या कधी आणि तो कुठून कलेक्ट करायचा, ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर करता ह्या स्टेप मध्ये. देन सोर्सेस ऑफ कलेक्टिंग फंड. मग जर आपल्याला शॉर्ट टर्म किंवा sorry for inconvenience, lack of network. सो फायनान्स मध्ये मग सोर्सेस ऑफ कलेक्टिंग फायनान्स, कॉस्ट ऑफ कलेक्टिंग फायनान्स अँड रिटर्न ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टेड, ह्या गोष्टी ह्या स्ट्रक्चर मध्ये, ह्या स्टेप मध्ये तुम्ही क्लिअर करताय फिनान्शियल प्लॅनिंगच्या अंडर. ओके. देन पॉइंट नंबर 6, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. Organization of physical facility and layout. Physical facility means the resources used to convert raw material into finished product. Okay. मग ऑर्गनायझेशन कडे फिजिकल फॅसिलिटी आहेत का तितक्या, हे आपण ह्या स्टेप मध्ये क्लिअर करणं महत्वाचं आहे. सो आधीच्या पॉइंट मध्ये आपण फायनान्स क्लिअर केलेला आहे की आपल्याला कितपत फायनान्स रिक्वायर आहे, किंवा आपण कोणते सोर्स यूज. सो ह्या स्टेप मध्ये आपण मग फिजिकल फॅसिलिटी अवेलेबल आहेत का, प्रॉपर आहेत का, ह्या गोष्टी डिसाइड करतो. सो द प्रमोटर हॅज टू डिसाइड अबाउट द मशीन अँड इक्विपमेंट टू बी यूज्ड फॉर द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन
as well as we decide or we clear all skill and unskilled worker, okay, to perform the job. जॉब परफॉर्म करण्यासाठी आपल्याकडे स्किल अनस्किल वर्कर आहेत का, ह्या गोष्टी आपण क्लिअर करतो. ओके, सो ह्या असणार आहेत ऑर्गनायझेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी अँड लेआउट मध्ये. आणि लास्ट पॉइंट आहे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. सो ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, for the promoter has to decide on the organizational structure. A proper organizational structure is needed to conduct business smoothly and efficiently. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनलचं स्ट्रक्चर सुद्धा खूप महत्वाचं असतं तुमचा बिझनेस युनिट प्रमोट होण्यासाठी. Then the business divide according to the function into department. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपला आता फॉर एक्झाम्पल परचेस डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, ओके, टॅक्स डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, रिसर्च डिपार्टमेंट, अशा डिपार्टमेंट वाईज ऑर्गनायझेशन हे डिवाइड केलं जातं. आफ्टर मेकिंग डिपार्टमेंट द एम्प्लॉईज आर असाइन देअर ड्युटीज अँड गिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ह्या प्रत्येक डिपार्टमेंटला जो सुटेबल पर्सन आहे तो आपण असाइन करतो. These result into superior subordinate relationship with them. आणि यामुळेच त्यांचं एक गुड रिलेशनशिप बिल्डअप होऊ शकतं असं सांगितलं जातं. सो कोणताही बिझनेस प्रमोट करण्यासाठी ह्या स्टेप तुम्हाला ह्या प्रोसिजर फॉलो करणं महत्वाचं आहे. त्यामध्ये आणखी पॉइंट दिलेले आहेत. मॅनपॉवर रिक्वायरमेंट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर मधूनच आपण कम्प्लीट करू शकतो. लिगल फॉर्मॅलिटी ज्या काही आहेत त्या पूर्ण करणं महत्वाचं आहे. टॅक्स प्लॅनिंग असेल किंवा लॉन्चिंग द एंटरप्राइज असेल अँड मॅनेजिंग द एंटरप्राइज असेल, ह्या सुद्धा स्टेप ह्या ऑर्गनायझेशन बिझनेस युनिट प्रमोशनच्या अंडर आपण क्लिअर करतो. ओके, इज इट क्लिअर क्वेश्चन? येस मॅम. मॅम पॉइंट एकदा सांगा परत. ओके, सो आवर नेक्स्ट क्वेश्चन इज फॅक्टर डिटरमाइनिंग लोकेशन ऑफ बिझनेस युनिट. जसं आपण आता आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की आपल्याकडे फायनान्स आहे, एम्प्लॉईज आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, पण आपलं लोकेशनच जर सिलेक्ट करताना आपण रॉंग डिसिजन घेतला तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे का? नक्कीच नाहीये. तर सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर आहे लोकेशन, आणि लोकेशन डिसाइड करताना मग कोणते फॅक्टर कन्सिडर करावे लागतील आणि मग लोकेशन सिलेक्ट करावे लागेल, याच्या बेस वरती आपण हा क्वेश्चन आता नेक्स्ट लर्न करायचा आहे. काय आहे बघा क्वेश्चन. फॅक्टर्स डिटरमाइनिंग लोकेशन ऑफ बिझनेस युनिट. Every entrepreneur is faced with the problem of deciding the best site of location of his business. प्रत्येक बिझनेसमॅनला हा एक मोठा काय म्हणतो आपण बिग प्रॉब्लेम फेस करावा लागतो. So business location refers to the choice of region and the selection of the particular site for setting up a business or factory. म्हणजे बिझनेस साठी असेल तुम्ही जे रिजन चॉईस करता किंवा जो साईट चॉईस करता ती परफेक्ट असणं महत्वाचं आहे किंवा सुटेबल असणं इम्पॉर्टंट आहे. बट द चॉईस इज मेड ओनली आफ्टर कन्सिडरिंग कॉस्ट अँड बेनिफिट ऑफ डिफरंट अल्टरनेटिव्ह साईट. आणि यासाठी आपण आधी कोणती महत्वाची गोष्ट कन्सिडर करतो तर कॉस्ट. ओके, म्हणजे कमीत कमी कॉस्ट मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात का, ह्या गोष्टीवरती आपण जास्त कॉन्सन्ट्रेट इथे करतो. आणि बेनिफिट सुद्धा तितकाच मिळणं आपण अपेक्षित. Okay, so an ideal location is where the cost of product is kept to minimum, where large market share, the least risk of the minimum social gain. आणि ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आपण बिझनेस युनिट हे सिलेक्ट करतो. सो फर्स्ट आहे जे इम्पॉर्टंट फॅक्टर आपण कन्सिडर करणार आहोत ते कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय फॉलो करावी लागते तर लॉ. ओके, जे लिगल रूल आहेत किंवा लिगल प्रोटेक्शन असणं, ह्या सगळ्या लिगल ऍक्ट जे आहेत त्या गोष्टी फॉलो करणं कंपल्सरी असतं. So for the smooth functioning of business activity, proper law and order situation is essential.
Apart from law and order situation, political stability of the area is taken into account. State with the stable government attract more industry. ओके, म्हणजे तुमच्याकडे प्रॉपर लीगल लॉ असतील किंवा ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला तितकंच प्रोटेक्शन हे मिळू शकतं. आणि पॉलिटिकल पार्टी पण अशा युनिटकडे अट्रॅक्ट होणार आहेत किंवा अशा युनिट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात ज्या लिगली सगळं काय आहे तर रन करता आहेत बिझनेस अशा युनिटकडे. फॉर इन्स्टन्स सांगितलेलं आहे, काही एक्झाम्पल दिलेले आहेत. इन इंडिया business is less developed in northeast state. Political harmony and peace in the particular region encourage the establishment of industry unit. On the other hand, disturb political and economical setup discourage the growth of the industries in the region. Okay, so political parties ह्या काय करणार आहेत तर ह्या गोष्टीवरती इम्पॅक्ट करतात. त्यामुळे तुम्ही लीगल थिंग ह्या काय करत तर लॉ जे काय आहेत ते फॉलो करा. पहिली गोष्ट then second, infrastructure facility. Availability of infrastructure facility play an important role in the location selecting of business unit. These include power, water, transport, communication, banking, etc. सो जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी सुद्धा तिथे अवेलेबल आहेत का इझिली, म्हणजे त्यामध्ये मग वॉटर ट्रान्सपोर्टेशन, वॉटर असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, कम्युनिकेशन असेल, बँकिंग असेल, ह्या इझिली अवेलेबल होतील असं बिझनेस युनिट तुम्ही काय करा चॉईस करा. दे आर इम्पॉर्टंट डिटर्मिनंट फॉर बिझनेस लोकेशन. Unavailability of irregular supply or shortage of above factor could adversely affect the production process. आणि जर प्रॉपर वॉटर नसेल, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी नसेल किंवा कम्युनिकेशन पॉसिबल नसेल तर असा बिझनेस युनिट आपण सिलेक्ट करू का? नक्कीच नाहीये. सो इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी प्रॉपर आहेत का हे सुद्धा चेक करावं लागेल. थर्ड पॉइंट, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. One of the most important consideration involved in selecting of industrial location in the availability of raw material. So raw material from major portion of the finished product. So तुमच्याकडे प्रॉपर रॉ मटेरियलचा सप्लाय होईल असं बिझनेस युनिट लोकेशन सिलेक्ट करणं महत्वाचं असेल. देन so nearness of market. Market is one of the dominant factor in deciding on location of business unit. In modern time, every business unit depends on a market for selling its goods and services. म्हणजे तुमचं प्रोडक्ट जे तुम्ही रेडी केलेलं आहे हे इझिली मार्केट पर्यंत रीच करता येईल का असं मार्केट तुम्हाला नियरनेस मार्केट हे सिलेक्ट करावं लागेल. ओके. Availability of labor. The availability of labor require grade of labor, that is skilled, semi-skilled or unskilled. Okay. सगळ्या टाईपचे लेबर हे काय असणार आहेत तर इम्पॉर्टंट असणार आहेत, कारण आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये व्हरायटी मध्ये काय असतो तर टास्क असतो किंवा टास्क इन द सेन्स वर्क असतं. तर यासाठी तुम्हाला कोणत्या एम्प्लॉईची रिक्वायरमेंट आहे, जिथे पर्टिक्युलर स्किलची गरज आहे तिथे तुम्ही स्किल पर्सन अपॉइंट करा, जिथे स्किलची रिक्वायरमेंट नाहीये तिथे सेमी स्किल किंवा अनस्किल एम्प्लॉईची अपॉइंटमेंट करू शकता. सो अवेलेबिलिटी ऑफ लेबर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि हे तिथे अवेलेबल होऊ शकतं का ह्या गोष्टी चेक करा. देन social infrastructure. The business unit location must have good social infrastructure. The availability of social infrastructure increase the employees' welfare. So employees welfare, it also leads to the development of their families. They must be suitable social infrastructure facility like educational institution, hospital and health center,
community center like worship place, garden, recreation facility like theater, club, communication facility, etc. सो ह्या सुद्धा तुमच्या ऑर्गनायझेशन साठी खूप महत्वाच्या असतात. ह्या नियरनेस आहेत का ह्या सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. अँड लास्ट पॉइंट इज government policy. Central government and state government have made several policy announcements from time to time in order to encourage development of the industry. Various incentive schemes have been provided to attract investment, especially in backward area. All this has become an important factor while selecting a suitable center, okay, or location. सो ह्या गव्हर्नमेंट पॉलिसी सुद्धा आपल्याला इझिली मिळू शकतील का असं बिझनेस युनिट सिलेक्ट करणं हे महत्वाचं असणार आहे. सो हे जर तुम्ही फॅक्टर कन्सिडर केले बिझनेस युनिट बिझनेस लोकेशन सिलेक्ट करताना तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो याची पॉसिबिलिटी आहे असं सांगितलं जातं. इज इट क्लिअर? सेकंड क्वेश्चन. Is it clear second question? Yes, ma'am. Okay, thank you. Yes, ma'am.